आई तूच दाखव. संपल्यावर दाखवते ना, थोडेसे उरले. नाही नाही भरपूर आहेत. हे काय तर तुम्ही पण या गुलाबजाम खायला. सो मी आता पहिले बाबांना भरवतोय गुलाबजाम, आजचं सेलिब्रेशन. आणि एक आईला छोटूसा भरवतो. नको नको, एकदम कमी कर, कमी कमी, एकदम कमी कर. हे बघ एवढं. सो नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही जो रस्ता बघितला आहे तो आमच्या वरडीच्या घराच्या जवळचाच आहे, समोरचाच आहे. हा बघा, तुम्ही बघू शकता तिथे. सो फायनली तुमच्या कमेंट आम्हाला यायच्या की तुमचे आई बाबा दाखवा. सो आज आम्ही आलेलो आहे वरळीला. सो आज मी तुम्हाला त्यांची भेट करून देणार आहे. सो चला तर मग. आणि ही बघा दीक्षू आलेली आहे. दीक्षू चला तर मग जाऊया आतमध्ये. बाहेर जागा आहे मस्त इथे बघा. आणि हा एंट्री गेट आहे, खाली मंदिर आहे आपलं. गणपतीची मूर्ती आहे, शंकराची आहे, श्रीकृष्णाची आणि हनुमानाची आहे. इथे पण जागा आहे मस्त, इथे पण बघू शकता. हवेशीर आहे एकदम. सो चला तर मग आपण घरी जाऊया. हे आमचं घर. सो फायनली आपण आलेलो आहे घरी. आणि तुम्हाला मी ओळख करून देतो. हे माझे बाबा आणि ही आई माझी. ये. सो आज आपण गप्पा मारणार आहोत. तर बाबा, आपली ही यूट्यूब फॅमिली आहे. आपलं चॅनल आहे जर्नी विथ चेतन. सो तुम्हाला विचारत असतात की तुमचे आई बाबा कुठे आहेत, कुठे असतात, कुठे राहतात. तर आज वेळ काढून आलो आम्ही तुमची ओळख करून द्यायला. हाय करा त्यांना. हाय. आज आपण गप्पा मारणार आहोत आई बाबांशी आपल्या. तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला नक्की देऊ. दीक्षू, तुला काय बोलायचं आहे? ऍक्च्युली आई बाबा थोडे सांगत होते की आई बाबा दाखवा, आई बाबा दाखवा. तर म्हटलं की आज जरा व्हिडिओ मध्ये आई बाबांना घेऊया. आई आमची घाबरत होती आधी, नको नको. बाबा घाबरत नव्हते. बाबा बोलत होते करा, पण पटापट करा काय ते. पण आई तयार होऊन बसलेली, पण कॉन्फिडन्स तेवढा नव्हता. सो फायनली आपण आलेलो आहे व्हिडिओ मध्ये फॅमिली. हे माझे मुलगा आणि सून. हा, तर आई ओळख करून देते. हा, मुलगा आणि सून. मी मुलगा का आई ही मुलगा. हे असं काय आवडलं, काय आवडलं हे असं व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ. हा, तुम्हाला विचारत असतात की तुमचे आई बाबा कुठे, दाखवा त्यांना. म्हणून आम्ही आपण एक छोटीशी व्हिडिओ. हा, ऍक्च्युली ते घाबरतात आणि आम्ही पण घाबरतोय. काय बोलायचं आहे आम्हाला समजत नाही. आमचा पण हा पहिलाच ब्लॉग आहे चौघांचा. बट थोडंसं असं जमलं ना चौघांना एकत्र बोलायला, तर आम्ही नक्की एक मोठी व्हिडिओ बनवू आणि तुमच्यासमोर प्रेझेंट करू. तुम्ही फोटो हे केल्याबद्दल थँक्यू. हा, तुम्ही आई म्हणते की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलात, लाईक केलात आणि शेअर केलात, त्यासाठी थँक्यू.
बाबा तुम्हाला काय बोलायचंय? माझ्याकडे रागाने बघू नका, ते आपलेच फॅमिली मेंबर आहेत सगळे, ते लाईव्ह आपल्याला रोज बघतात. आम्ही दोघं रागाने बघतात बाबा. दोघंही म्हणलंय मुलगा म्हणती हे सर्व केल्याबद्दल थँक्यू. बघा आई थँक्यू म्हणते, आई बोलते. आई बोलते पण बाबा बोलत नाही, त्यांना समजत नाही काय बोलायचं आहे. त्यांचा हा पहिलाच अनुभव आहे. पण आई तू बोललेस का कुठल्या युट्यूब चॅनेलवर? नाही ना, मग तुला कसं माहिती की एवढं सगळं बोलायचं? मला माहिती नाही. बघा शिका, सर्व केल्याबद्दल थँक्यू. आम्हाला त्यात काही माहिती नाही. बघा तरी पण ते बघतील तुम्हाला, बरोबर ना? हो. आणि तुम्हाला एक सांगतो, आज आपल्या दीक्षूने स्पेशल डिश केले, गुलाबजाम. मी तुम्हाला दाखवतो. मी नाही, सगळ्यांचे हात आहेत त्याला. येस, म्हणजे वेलची मी आणली आहे, थोडेफार मी पण मळले आहेत, परत आईने पण मळले आहेत, आणि बाबांनी पण मदत केली आहे, आणि दीक्षूने पण केली. सगळ्यांचा चौघांचा हात त्या एका गुलाबजामवर आहे. सो मी तुम्हाला दाखवतो, थांबा. गुलाबजाम कुठे ठेवले तेच आम्हाला माहिती आहे. गॅसवर ठेवले. चला 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 संपल्यावर चला चला बाहेर चला, प्रकाशात दाखवूया. इथे पण येते लाईट. सो आज स्पेशल आम्ही, आई तूच दाखव. संपल्यावर बाबा, तुम्ही दाखवते ना, थोडेसे उरले. नाही नाही भरपूर आहेत. हे काय तर तुम्ही पण या गुलाबजाम खायला. सो मी आता पहिले बाबांना भरवतोय गुलाबजाम, आजचं सेलिब्रेशन, आणि एक आईला छोटूसा भरवतो. थांब, नको नको, एकदम कमी कर, कमी कमी, एकदम कमी कर चेतन. हे बघ एवढं. आणि एक दीक्षूला. सो अशा प्रकारे आम्ही आमचं सेलिब्रेशन गुलाबजामनी केलेलं आहे. मी खातोय एक, थांबा. मला वाटलं तू नाही खाणार आहे. मी गुलाबजामला सोडणार नाही. तर गुलाबजाम मला सांगा. मस्त होते. सो असं आम्ही मग घ्यायची. बस बस बसून थांब, वेळ आले. हा काय करतो बघा, ह्याची मस्ती. मी तुझ्या पाठीच फिरणार आहे. झालं, परत जाऊन बसला तिकडे. आता काय? कसे होते गुलाबजाम? छान, मस्त होते. मस्त होते गुलाबजाम. आज बाबांनी मस्त भाजी बनवली होती. रेसिपी मला माहिती नव्हती, ते माझ्या सुनेनी केली आहे, त्याबद्दल थँक्यू. वेलकम आई. बाबांनी बटाट्याची भाजी बनवली होती, मस्त बनवली होती ती, आणि मला खूप जेवण पण छान येतं, आणि आईला पण येतं. पन्ह. हा, बाबांनी आज कैरीचं पन्ह केलेलं. बाबांनी पन्ह केलं, रोज ते करतात. काय मला पन्ह? मदत करतात. नाही असं मलाही मदत करतात बाबा. नाही, आई पण छान. तर असं होतं आमचं सेलिब्रेशन. माझ्याबद्दल थँक्यू, आम्हालाही बरं वाटलं त्याबद्दल. चेतन गप्पा बसलाय. आई खूप मस्त बोलते, आवडलं मला. बाबाच काय ते बोलत नाही, तुम्हाला काय बोलायचं? बघा, हे व्हिडिओ आपले सगळे जण बघतील, आपल्या समाजातली लोक बघतील, भरपूर जण बाहेरचे पण इतर लोक बघतात. तर तुम्हाला काय बोलायचं आहे त्यांना तुम्ही बोलू शकता. हे सगळं व्यवस्थित करतात, त्यामुळे आम्हाला हे बरं वाटलं आहे, आमचं समाधान वाटत आहे. हे याच्यातच सुख आहे आपल्याला. मुलं आणि सुना करतात ते आपण आई आहोत, मी बाबा आहे, सून मुलगीच आहे. हे आपलं आपण सासूनी बघायला पाहिजे, सगळं व्यवस्थित करायला पाहिजे असं. आणि ती पण आम्हाला सांभाळून घेते, व्यवस्थित सगळं करते. किती महिन्याने आले सांगा? हो, आता सध्या आमचे बाबू होते वहिनीचे, त्यामुळे बाबू वेळ नाही भेटला. बट आम्ही आज आलो आणि दीक्षूने मस्त गुलाबजाम केले. सो आम्ही मस्त मजा केली त्याची. तुम्ही पण या खायला. बाबा तुम्हाला काय बोलायचं आहे? बाबा नाही बोलत. बाबू असल्यामुळे वेळ नाही, तर ते शनिवार रविवार येऊनच जातात. थोडा वेळ की नाही होणार, पण येऊन जातातच. आणि हे नवीन घर बांधलेलं तुम्हाला कसं वाटलं? त्यांना विचार कसं वाटलं? दाखवूया आपण नवीन घर आपलं आम्ही बाप्पा बांधलंय, कसं वाटलं?
आमचा बाप्पा आहे, आजी, आमची आजी. आमची आजी. आणि हा, आता हा. हा माळा आत्ताच बांधलाय. माळाचं काम केलंय, कलरचं काम केलंय. आणि हे सगळं बाबांनी केलंय. बाबांनी आम्हाला सरप्राईज दिलं. ठीक आहे. आणि हा आमचा लाईट लाव. किचन. हो, संपला. बघ कसं आहे. आणि हे चेतानं तिथे पाठीमागे असं मंदिर दाखवलं होतं, त्याचा दरवाजा इथून पण आहे. आणि इथे या बिल्डिंगमध्ये 3 घरं आहेत फक्त. आमचं पहिलं आहे, सेकंड आहे आणि तिकडे थर्ड आहे. इथे मस्त हवा आहे. आणि तिकडे ते झाड दिसतं तिकडे येलो बिल्डिंगच्या बाजूला. तिकडे पोद्दार हॉस्पिटल आहे. इकडे सगळं जवळजवळच आहे. समोर शंकराचं मंदिर आहे. हा, इथे समोर शंकराचं मंदिर आहे. इथे काहीच नाही ना सध्या. नाही आहे. आणि इथे पहिला ना खूप घाबरायचं. इथे बुवा बसली. सो तुम्हाला आमचं वरळीचं घर कसं वाटलं आणि आमचे आईबाबा कसे वाटले ते आम्हाला व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पहिलाच ब्लॉग होता आमचा त्यांच्याबरोबर. हा. बट आम्ही प्रयत्न करू त्यांच्यावर कॉमेडी व्हिडिओ किंवा ब्लॉग बनवायचा, तेव्हा ते नक्की त्यांच्या आईने छान 100% प्रयत्न देतील. केला. आई मस्त बोलत होती. दोघंही तसे म्हणजे एकदम शांत आहेत. होय होय. आम्हाला वाटलं नव्हतं, पण आई भरपूर बोलली. एकदम सरप्राईज होता आमच्यासाठी पण. आई आली. आईला आवडलंय. आई आता बाहेर राऊंड मारायला आले. तुम्ही चौपाटीला चालला? नाही रे, तळायला जातो. बघा ते दळण मला- टाकायला झालोय. बाबा म्हणतात चौपाटीला जातोय आम्ही. नाही, चौपाटीला नाही बंद. आणि इथून जवळच सीफेस Yes, वरळी चौपाटी सीफेस आहे आहे. आमची. 5 छान आहे. मिनिटावरच असेल मला वाटतं ना. हो हो. इकडून इथे आहे, ह्याच्या पाठी आहे ना, हम्म. या बिल्डिंगच्या पाठीमागे आहे. सो चला तर मग आमची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमच्या जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय. थँक्यू, बाय.